आपलं हॅरिसन्स इंटरनल मेडिसिनचं पुस्तक आहे. त्याचे 2 व्हॉल्यूम आहेत. घ्यायला पैसे खूप खर्च केलेले, पण तेवढं काय वाचण्यात आलं नाही. पण आता ह्याच्यात एक फिअर ऑफ अननोन ओरिजिन म्हणून टॉपिक आहे, जो की आमच्या मेडिसिनच्या फर्स्ट इंटरनलला पण आलेला आणि मायक्रोबायोलॉजी युनिव्हर्सिटीमध्ये पण 2-3 वेळा आलेला. तर त्याचं भारी दिलेलं आहे ह्याच्यात. तर फ्युअर ऑफ अननोन ओरिजिन डिफाईन करायला 4 गोष्टी विचारात घेतल्या जातात. एक तर फ्युअर पाहिजे 38.3 डिग्री पेक्षा जास्त, सेल्सिअसपेक्षा जास्त, किंवा फॅरनहाईटमध्ये 101 फॅरनहाईटपेक्षा जास्त 2 ऑकेजन्स. आणि दुसरं काय, इलनेसची ड्युरेशन 3 वीक्सपेक्षा जास्त पाहिजे. आणि तिसरं म्हणजे पेशंटला दुसरी कोणची इम्युनोकॉम्प्रोमाइज स्टेट नसावं, जसे की एड्स वगैरे, TB वगैरे असं काही नसावं. चौथं म्हणजे थोरो हिस्ट्री टेकिंग घेतली, फिजिकल एक्झामिनेशन केलं आहे आणि लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन पण सगळ्या केल्या, पण त्याच्यातून पण काहीच निघलं नाही. तेव्हा त्याला आपण फ्युअर ऑफ अननोन ओरिजिन म्हणू शकतो. त्या चौथा पॉईंट होता ऑब्लिगेटरी इन्व्हेस्टिगेशन. त्यात ESR, CRP, हेमोग्लोबिन प्लॅटेट काउंट, रेफरन्शियल ल्युकोसाइट काउंट, इलेक्ट्रोलाइज क्रिएटिनिन, पुन्हा हेरोमॅटाइड फॅक्टर, युरिन कल्चर, ब्लड कल्चर, युरिन ॲनालिसिस, ॲबडोमिनल अल्ट्रासोनोग्राफी, एक्सरे, जेवढं काय करू शकते तेवढं सगळं करून पण रिझल्ट आला नाही काही. किंवा आणि हे बघा, इथून फ्युअर 38.3 डिग्री जास्त आहे, 101 फॅरनहाईटपेक्षा, आणि 3 वीक्सपेक्षा जास्त इलनेस आहे, आणि नो नॉन इम्युनोकॉम्प्रोमाइज